हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पाहूयात। ही जागा मुळात शिवसेनेची विद्यमान खासदार म्हणून आपण गेले 10 वर्षापासून या ठिकाणी काम करतो आणि काम करत असताना आपण सातत्यानं विकास कामं, जनसंपर्क, आपण कुठलाही पक्षपात, कुठलाही जातीवाद केलेला नाही आणि म्हणून अनेक लोकांची, सर्वसामान्य माणसाची भावना आहे की या ठिकाणी शिवसेनेने जागा ही मागून घ्यावी आणि या ठिकाणी हेमंत गोडसेंनीच उमेदवारी करावी। पण आपलं मुख्यमंत्र्यांशी थेट बोलणं झालं आहे का? आपल्याला काय आश्वासन देण्यात आलेलं आहे? साहेबांनी सांगितलं की निश्चित यासाठी सकारात्मकपणे आपण सर्व आपली बाजू मांडतोय आणि लवकरच आपल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी ही जागा आपण सोडून घेतोय। तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता, मला तिकीट द्या, मागणी सुद्धा नव्हती, परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली त्या अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की भुजबळांनी नाशिकला उभं राहावं। त्या अगोदर मी फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली की बा काय आहे, खरं आहे का असं काय? तो म्हणाले हो खरं आहे, की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार। काय आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।